हॅलो फ्रेंड. सो हा आहे माझा गुढीपाडव्याचा मिनी व्लॉग आणि मी तो एडिट करायला विसरूनच गेली. नंतर मी बघितलं, म्हटलं अरे बापरे, हा एडिट करायचा राहिला, म्हणून आत्ता हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. आणि ते माझी दोन्ही मुलं किती गोड दिसत आहेत. विहा पण सुंदर दिसते. त्यासाठी मी खास ही वेल्वेटची साडी घेतलेली आणि व्योम तर गरमी होती म्हणून जस्ट त्याला मी एक चंद्रकोर लावली. इथे मस्त सगळे नटून थटून आपले जात आहेत आणि इथे विहाला काही काही मुली असे भेटलेत तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. व्योमबरोबर पण त्यांना काढायचं होतं, पण व्योम तो तुम्हाला माहिती आहे देत नाही. आणि तिथे तिला भेटली तिची पिऊ आतू आणि या दोघांचं बॉन्ड काहीतरी वेगळंच आहे. आणि अनायसे हे तिघही आज मॅचिंग होते आणि इथे विहाला तर पिऊ आतू बरोबर मॅचिंग करायला तर खूपच आवडतं. सो मी यावेळेस काही साडी वगैरे नेसली नाही, जस्ट ड्रेस घातला होता कारण ह्या दोघांना तयार करायचं होतं. त्यात माझी हालत खराब झाली. सो म्हणून मग आता पुढच्या वर्षी मी मस्त तयार होऊन येईल आणि पुढच्या वर्षी व्योम पण खूप छान तयार होईल. सो इथे ह्या लोकांचे सगळे फोटो सेशन चालू आहेत. मी म्हटलं विहाचे छान छान फोटोज काढून घ्या. आणि इथे बघा, विहा आणि ही मुलगी दोघंही मॅचिंग होते. खूप क्यूट दिसत होत्या दोघी पण आणि खूप छान वाटलं. गुढीपाडवा इतकं सुंदर साजरा करतात आमच्या डोंबिवलीमध्ये आणि आम्ही दरवर्षी जातो. विहाला तर मी न चुकता घेऊन जाते, तिलाही खूप आवडतं. आता या वर्षीपासून व्योमलाही घेऊन जाते मी. सो त्यालाही कळेल की किती मजा असते आणि किती छान वाटतं. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. हा माझा मिनी ब्लॉग आहे, खूप छोटा झाला आहे. जर तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला